बाबतीत जे विधान केलं होतं तर त्याच्यावर आता ख्रिश्चन नेत्यांकडनं प्रतिसाद यायला लागला, एक आरोप व्हायला लागले की वेलिंगकर यांनी चुकीचं विधान केलं आहे, आमच्या भावना दुखवल्या आहेत, गोव्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर कारवाई करावी. आता हिंदू रक्षा महाआघाडीची भूमिका काय आहे या संदर्भात, आणि 3 मेचा जो कार्यक्रम आहे तो होणार आहे की त्याच्यात काय बदल झाला आहे? 3 मेचा कार्यक्रम निश्चितपणे होणार आहे. त्याच्यानंतर जी मोहीम ठरवलेली आहे 20 दिवसांची जनजागरण करण्याची, ती देखील होणार आहे व्यवस्थित. त्याची सगळी योजना झालेली आहे. रिॲक्शन संबंधी बोलायचं जर झालं तर ते अपेक्षित होतं, कारण द काश्मीर फाईल्स ज्या वेळेला रिलीज झालं त्यावेळी 32 वर्ष झालेला जुना नरसंहार जो आहे हा पहिल्यांदा देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला गेला. आणि त्यामुळे इट वॉज नेवर टू लेट. याच्यापूर्वी कोणी केलं नव्हतं. त्यामुळे विचार एक मनात आला आणि कधीतरी ते होतंच की गोवा इन्क्विजिशन खाली जे अत्याचार, अनन्वित अत्याचार गोवेकरांवर झाले आणि केवळ हिंदूंवर झालेले नाहीत, नव ख्रिश्चनांवर झालेले आहेत. आणि हे सर्व नव ख्रिश्चन, कारण त्याच्या अगोदर ख्रिश्चन नव्हते गोव्यात, तर आज जे ख्रिश्चन आहेत आणि आज जे रिॲक्शन वगैरे देत आहेत त्यांच्या आज्या पणज्यांना भयानक छळ करून ठार मारण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे दुर्दैवाने हा इतिहास त्यांनाच जर माहीत नाही किंवा ढोंग जर करत असतील तर त्याला एक नाव डॉक्टर TB गुन्हाने दिलेलं आहे, ते म्हणजे डिनॅशनलायझेशन. म्हणजे माझ्या आईवर अत्याचार करणारेच माझे कसे देव आहेत हे जर मी पटवून द्यायला लागलो तेव्हा जसं होईल, विसंगती लक्षात येईल, तशी विसंगती ही या रिॲक्शनमध्ये मला दिसून येते. मी सगळे रिॲक्शन्स तपासलेले आहेत. त्याच्यात मिकी पाशेकोचं रिॲक्शन जे आहे ते राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली मला माझ्यावर कारवाई करावी. आता झेवियरचा विषय जो आहे, गोवा इन्क्विजिशन जो विषय आहे तो राष्ट्रीय सुरक्षेशी कसा निगडीत आहे हे मला कळत नाही. हा आमच्या राष्ट्रीयतेच्या गोव्याच्या आणि अराष्ट्रीयतेचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे कॉमनल टेन्शन्स वगैरे व्हायची काही गरज नाही, कारण ख्रिश्चन समाजाविरुद्ध गोवाचं जे हिंदू रक्षा महाआघाडी आहे त्याने